आपण कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत तरीही आपल्या मनाचं ट्रेनिंग हे होतच असतं. मग जर आपण हेच ट्रेनिंग आणखीन सजगतेने केलं तर आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी नक्कीच फायदा होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनाच्या याच ट्रेनिंगबद्दल आणखीन जाणून घेऊया. मनाला सांगताना तुम्ही आज ज्या पद्धतीचं ट्रेनिंग द्याल, ज्या बाबतीत सिरियस आहात असं सांगाल, तुम्ही तुमच्या घरापासनं काही जण सकाळी उठून बसली आहेत, काही जण रात्री जागून हे सगळं अटेंड करतात, काही जण खूप लांबनं आली आहेत, काही जण पब्लिक ट्रान्सपोर्टने आली आहेत, काही जण घरामध्ये विरोध असताना आली आहेत, तर काही जण घरामधनं नाही तू काही करून तिकडे जा आणि उद्या मला सांग असं आली आहेत. या सगळ्यातनं ना मनाला एक मेसेज मिळाला आहे की इथे येऊन आपण जे मिळणार आहे त्या बाबतीत सिरियस आहोत. आणि मग मी ज्याच्या बाबतीत तुम्ही सिरियस आहात ना त्या बाबतीत मी तुम्हाला काही सांगितलं तर मन करणार, पण ते मनाने तुमचं ऐकण्याच्या आधी तुम्ही त्या बाबतीत सिरियस आहात असा मेसेज तुमच्या वागण्यातनं किमान 10 वेळा गेला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे उद्या सकाळी उठून मला 4 वाजता अभ्यासाला बसायचंय, कारण मी अभ्यास केला नाही, परीक्षेमध्ये मार्क्स चांगले मिळाले नाही, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मग रात्री झोप लागते. झोप लागत नाही कधी सकाळी उठून काय करायचंय या बाबतीत सिरियस नसेल तर. समजतंय? सकाळच्या नंतरच्या शेड्यूल बाबतीत मी का कॉलेजला जातोय काय माहिती, मी नोकरी करतोय खरं तर मला आवडत नाही, मला सकाळी उठून कंटाळा येणार आहे नोकरीला जायचा, मग नाही येणार झोप. तुमच्या मनाच्या तक्रारी तुम्ही कोणाकडे घेऊन जाऊ नका. तुमच्या मनाच्या तक्रारी तुमच्या ट्रेनिंग मध्ये लपलेल्या आहेत. आणि जेव्हा मी म्हणतो ट्रेनिंग याचा अर्थ तुमच्या ऍक्शन मध्ये मनाला ज्या ज्या बाबतीत तुम्ही सिरियस आहात असं कळलंय. म्हणजे सांगतो, उद्या माझा वाढदिवस आहे, नाहीये पण उदाहरण, उद्या माझा वाढदिवस आहे, तर मी काय ठरवलंय ना, मी मॉलमध्ये जाईन आणि मी स्वतःला एरो मधला एक ब्लेझर घेईन, एरो कंपनीचा एक ब्लेझर घेईन. ठीक आहे. मग सकाळी उठतो आणि नेमकी 8:30ला जाग येते. मग 8:30ला जाग येते, मग काम करायचं, संध्याकाळी 4 वाजता नाही दमलो, राहू दे, एरो मध्ये नाही जात. ठीक आहे. हे झालं वाढदिवसाच्या दिवशी ब्लेझर न घेतल्यामुळे मनाला दिलेलं ट्रेनिंग. मग होतं काय, तुम्हाला लंडनचा व्हिसा पाहिजे असतो आणि मग लंडनचा व्हिसा पाहिजे असतो त्यावेळेला काय होतं, व्हिसा पाहिजे. अरे पण तुला जे पाहिजे ते न मिळण्यासाठी मनाला ट्रेन केलंय तू. तुला जे वाटतं ना ते सिरियसली घ्यायचं नाही असं 10 वेळा मनाला सांगितलंस तू. आता कसा मिळेल व्हिसा? मनात आलं मला हे करायचंय, मला हा कोर्स करायचाय, मला हा ड्रेस घ्यायचाय, मला आज 10 मिनिटं बाबांशी बोलायचंच आहे, आज मला 10 सेल्सचे कॉल करायचेच आहेत, आज मी 20 पेशंट्स बघितल्याशिवाय घरी जाणारच नाही, 18व्या पेशंटला 19व्या पेशंटला तीच एनर्जी देईन जी दुसऱ्या आणि तिसऱ्या पेशंटला मी दिली आहे. हे जेव्हा करतो आणि मी म्हटल्यानंतर शेड्यूल मध्ये कितीही मध्ये मी दमलो किंवा दमले तरी जे ठरवले ते करूनच घरी येते हे मनाला जेव्हा कळतं ना, मग मागा लंडनचा व्हिसा. 2 महिन्याचा मागाल, 3 वर्षाचा येईल. कारण मनाला जे मी ठरवलंय त्या बाबतीत मी सिरियस असतो असे मेसेजेस ऍक्शन मधनं गेलेले आहेत. कारण मी 18 पेशंट्स केलेले आहेत, कारण मी रात्री 2 वाजेपर्यंत जागून ते सबमिशन केलेलं आहे, कारण मी 70 व्हेंडर्सशी बोलून मग घर फायनल केलंय की इंटिरियर डेकोरेशन कोण करणार घराचं.
मन अचानक मिसबिहेव नाही करत. तुमच्या ऍक्शन मधनं जे काही तुम्ही सो कॉल्ड आतापर्यंत अवेअरनेस असताना नसताना जे ट्रेन केलंय, आतापर्यंत माहीत नव्हतं, हरकत नाही. आजपासून दर तासाचं, म्हणजे लिटरली असं की आता 3 असं लिटरली वहीमध्ये पुढचे 2 आठवडे फक्त 3 ते 4 मनाला तुम्ही काय ट्रेन केलंय हे वहीत लिहा. व्हॉट काइंड ऑफ थॉट्स डिड आय थिंक ऑफ, व्हॉट काइंड ऑफ ऍक्शन डिड आय टेक, what kind of determination did I show? I wanted to do this, I stopped, I didn't continue, I just listened, and what something came urgently which was not so important but urgent, but I addressed what came urgently. I didn't address what I have planned at the beginning of the day. झालं. मग निगेटिव्ह मार्किंग, जे ठरवलं होतं त्याच्या अगेन्स्ट जे अचानक आलं त्याला तुम्ही प्रायोरिटी दिली, म्हणजे प्रायोरिटी ती आहे जी दुसऱ्यांची आहे. शिल्पाने ठरवलं की आज गीतेचा पहिला अध्याय वाचणार. शिल्पा चल ना, माझ्या घरी माझी मुलगी एकटी आहे, तिच्याबरोबर जरा बस ना. थांब, आलेच. अध्याय बाजूला. निगेटिव्ह मार्किंग. हा, तिच्या घरी बसायचंय, हरकत नाही, तुझ्याकडे मी तिच्या घरी बसेन. तिला झोपवलं तर चालणार आहे का? तिला झोपवून मला अध्याय वाचायचा आहे. पॉझिटिव्ह मार्किंग. काही वेळेला असं होतं की आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या असतात, मग सडनली असं काहीतरी येतं की मी आता उदाहरणच सांगतो की मला काहीतरी म्युझिकचं वेगळं काहीतरी करायचं असतं. मी यूट्यूब ओपन केलं, सडनली मला बिस्मिल्ला खान यांचा इंटरव्ह्यू दिसला. म्हटलं काय आहे बघूयात म्हणून लावलं. म्हणजे ते ऍक्च्युली म्युझिकच करतोय पण करायचं एक असतं, आणि ते मग तिथं वाहत जातो आपण. ते मोह टाळता येत नाही. तर मग तो स्टॉप कसा करावा? 100% हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न मला खूप विचारले जातात. अजून एक प्रकारचा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो, तो म्हणजे झोप न येण्याचं कारण रात्री आडवा झालो की विचार सुरू, ते कसं स्टॉप करायचं? या दोन्हीची उत्तरं जवळजवळ सेम आहेत, कारण दोन्ही माइंड बाबतीत आहे. जेलसी हे इमोशन का दिलंय? तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे हे सांगायला. तुम्हाला कोणाची जेलसी नाही वाटत, तुम्हाला जे पाहिजे पण नाही मिळालं त्याची जेलसी वाटते. त्यामुळे तुम्हाला जेलसी कळली ना कोणाची आहे की तुम्हाला कळतं तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला कंप्लेंट्स का दिल्यात? कारण तुमच्या इमोशनल नीड काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायला. तो बघा ना मला वेळच देत नाही, तो बघा ना माझं ऐकूनच घेत नाही, तो बघा ना सारखं माझ्यावर राग होतो, मी तर त्याच्यावर किती प्रेम करतो. इमोशनल नीड्स काय आहेत या कंप्लेंट मधनं कळतात. तुम्हाला इमोशनचा पर्पज लक्षात आला ना की त्याला कंट्रोल करायला लागत नाही. हा, मी घाबरतोय म्हणजे काय करायचं? अच्छा, इमिजिएटली ऍक्शन घ्यायची. हा, थँक्यू फिअर असं म्हणून आपण इमिजिएटली ऍक्शन घेतो. थँक्यू म्हणून, थँक्यू जेलसी. लगेच आपण अपॉइंटमेंट घेतो. कसं केलं रे बाबा तू हे? तू एवढं सगळं कसं मिळवलं? मला पण मिळवायचंय. अपॉइंटमेंट घेतली. कशामुळे? जेलसीमुळे. मला कळलं ना काय पाहिजे मला. कंप्लेंट ह्या मला वेळच देत नाही. अच्छा, मला अशी एक मित्र, असा एक मैत्रीण, अशी एक आई, अशी एक मावस बहीण पाहिजे जी मला वेळ देईल रोज अर्धा तास. कंप्लेंट करतोय ही तक्रार, कंप्लेंटची कंप्लेंट करण्याची इच्छा या इमोशनचा पर्पज नाही कळला तर प्रॉब्लेम आहे. इमोशन कंट्रोल नाही करायचंय. द मोमेंट यू अंडरस्टँड दॅट यू मेड अ मिस्टेक, what mistake tells you, my child, this is the time to learn something new. When you make a mistake, काय सांगतं?
नवीन शिकायची वेळ झाली. असं कधी झालंय का की तुम्ही गुळण्या करायला चुकलाय? मी ना डावरी आहे त्यामुळे नाकात पाणी घेतलं, असं कधी झालंय का? गुळण्या किती हॅबिच्युअल आहेत ना आपल्याला, की तोंडात पाणी घ्यायचं, मान वर करायची, गुळण्या. त्याच्यात चूक का होत नाही? कारण ते शिकून झालंय. चूक कधी होते? जेव्हा 4 लिटर रोज पाणी प्यायचं ठरवतो आणि आज विसरलो मोजायचं, कारण अजून ट्रेनिंग व्हायचंय. मोजायचं मिस्टेक न मोजणं ही मिस्टेक कधी होते? कम्प्लिटली ट्रेन नाहीये. शपथ चुकलो, माझ्या नशिबात काय लिहिलंय, माझ्या आयुष्याचा काय अर्थ, किती चुका. चुका म्हणजे दिस इज द टाइम टू लर्न समथिंग न्यू. तुम्हाला माइंडला जर कामाला लावायचं असेल की माझ्या लाईफमध्ये काय काय महत्वाचं आहे, ते जर झालं नाही तर दुःख होऊ शकतं. दुःख कुठं होईल? परत माइंडमध्ये होईल. उदाहरणार्थ तुम्हाला 3 दिवसांनी एक सबमिशन करायचंय. त्या सबमिशन मध्ये 2 पॉइंट्स लिहून झालेत, 6 पॉइंट्स राहिलेत आणि तुम्ही झोपायला गेलात आणि 6 पैकी 2 पॉइंट्स तुम्हाला झोपल्यानंतर आठवले. तुम्ही म्हणतात हा उद्या मी हे लिहितो, पण ते 2 पॉइंट्स तुम्हाला झोपू देणार नाही. कारण माइंडला हे माहितीये उद्या जर ते 2 पॉइंट्स तुम्ही विसरलात ना तर दुःख पण माइंडलाच होणार आहे, म्हणून ते झोपूनच देत नाही. त्याचा सेल्फ डिफेन्स येतो. मग आपण काय करतो? एक वही ठेवतो आपल्याकडे झोपायच्या बेडच्या शेजारी आणि रात्री लिहून ठेवतो, हा उद्या मला हे 2 पॉइंट्स पीपीटी मध्ये ऍड करायचे. माइंड गप गुमान झोपू देतो तुम्हाला. आता माइंडला ऍश्युरन्स आहे पॉइंट्स कुठे जाणार नाही. त्यामुळे बिस्मिल्ला खान युट्यूब वरनं जर नोटबुक मध्ये आले की हा आत्ता मला हे बघायचंय, हा व्हिडिओ आलाय, मी याचा स्क्रीनशॉट काढून माझ्या चॅट बॉक्स वरती माझ्या विंडोवरती पाठवतो. मी हा डाउनलोड करून मी इमिजिएटली लगेच अलार्म लावतो की बिस्मिल्ला खानचा व्हिडिओ बघायचा आहे 2 तासांनी. नाही होत दुःख, तेव्हाच नाही बघायचा. मग माइंडला तुम्ही ट्रेन करताय, हरकत नाही. जे काही समोर येईल ते इम्पॉर्टंट, जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ते नाही, जे समोर येईल ते इम्पॉर्टंट.